वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण हे 21 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता सुरू होणार असून पहाटे 3:23 संपणार आहे। त्या दिवशी सर्व पितरी अमावस्याही आहे। हे ग्रहण भारतात दिसणार नसलं तरी त्याचा प्रभाव अनेक राशींवर होणार आहे। शास्त्रानुसार हे सूर्यग्रहण बुध राशीच्या कन्या आणि पूर्वभाद्रपद या नक्षत्रात होत आहे। सूर्यग्रहणाचा परिणाम थेट देश, जग आणि मानवी जीवनावर पडतो। 31 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाचा परिणाम हा काही महिने दिसून येईल। त्यामुळे अनेक राशींनाही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येते। काही राशींना 100 वर्षांनंतर जुळून येणाऱ्या योगायोगामुळे फायदाही होणार आहे। तर सर्वात पहिली रास आहे वृषभ। वृषभ रास या सूर्यग्रहणाच्या परिणामामुळे वृषभ राशीचे लोकांना प्रत्येक क्षेत्रात सावधगिरी बाळगावी लागेल। आरोग्याच्या तक्रारी संभवतात। अनोळखी लोकांकडून धोका संभवतोय। अनावश्यक खर्चामुळे आर्थिक गणित बिघडू शकतात। काही काळ मानसिक आणि शारीरिक ताणही जाणवू शकतो। आता हे सूर्यग्रहण तुमच्यासाठी सकारात्मक सुद्धा ठरू शकतात। या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल। उत्पन्नाच्या नवीन स्रोतांद्वारे तुम्ही पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल। तुम्हाला करिअरमध्ये सर्वांगीण फायदे मिळू शकतात। या महिन्यात तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता। तुमचे बोलणे देखील सुधारेल आणि तुमच्या बोलण्याचा तुमच्या सभोवतालच्या लोकांवर प्रभाव पडेल। नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळते। त्यानंतर कर्क रास या ग्रहणाचा परिणाम कर्क राशीवर होणार असल्याने त्यांनी कोणत्याही कॉमन जोखीम घेणं टाळावं। असा तुर्तास काही काळ गुंतवणूक थांबवावी, अन्यथा वित्त हानी होऊ शकते। यावेळी नवीन वाहन खरेदी करण्यासाठी मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये काळजी घ्यावी। कन्या रास हे सूर्यग्रहण कन्या राशीमध्ये होणार आहे। त्यामुळे या दिवशी कोणतेही काम सुरू करू नये। तसेच अनोळखी लोकांपासून सावध राहावं। तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकतं, ज्यामुळे पैशाचंच नुकसान होऊ शकते, म्हणून सावधगिरी बाळगावी। त्यानंतर धनुरास धनुराशीसाठी आगामी काळ आर्थिक मानसिक नुकसान देणारा ठरू शकतो। आरोग्याची काळजी घेतली नाही तर मोठी दुखणे मानवर काढू शकतील। व्यवसायात मोठे नुकसान होऊ शकते। तसेच कामांच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा सहकाऱ्यांसोबत तणाव निर्माण होऊ शकतो। आता चंद्रग्रहण असो वा सूर्यग्रहण जन्मांवरच नाही तर पृथ्वी तलावावर देखील याचा परिणाम पडतो। त्याचबरोबर ग्रहण कसे असेल यावर राशींचे भविष्य अवलंबून असतं। सर्व पितरी अमावस्येला या वर्षातला शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे। शिवाय या तिथीला सूर्य, चंद्र आणि बुध हे ग्रह कन्या राशीत असणार आहेत। त्यामुळे काही राशींना याचा फायदाही होऊ शकतो। जसे सिंह रास या राशीला फायदा होऊ शकतो। या काळात तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढू शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात। तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी देखील मिळू शकतात। व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो। आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल। तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुमची बचतही वाढेल। या काळात तुमचे प्रतिलंबित कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला नशीबही साथ देईल। त्यानंतर तुळ राशीचे लोकांसाठी सूर्यग्रहण अनुकूल ठरू शकते। या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती मिळू शकेल। तुमच्या कुटुंबियांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल। तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदीसाठी योजना आखू शकता। तुमच्या वैवाहिक जीवनात वैवाहिक समस्या सोडवल्या जाऊ शकतात। नोकरी करणाऱ्यांना कामावर नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। शिवाय कनिष्ठ आणि वरिष्ठांकडूनही तुम्हाला पाठिंबा मिळू शकतो। या काळात विरोधक शांत झाल्यामुळे व्यावसायिक तरुणांसाठी त्यांचे ध्येय साध्य करण्याचा मार्ग सोपा होईल। तुमचे योजना देखील यशस्वी होऊ शकते। याचबरोबर सूर्यग्रहणाचा नकारात्मक परिणाम हा मकर राशीच्या लोकांवरही होऊ शकतो। या काळात अचानक मोठे निर्णय घेणे टाळावे।
कोणतीही गोष्ट घाईघाईने करू नका, त्यानंतर लहान वादांमुळे नातेसंबंध बिघडू शकतात. तसेच आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. पैशाचा खर्च खूप वाढू शकतो. सूर्यग्रहणाच्या दिवशी सर्व पितरी अमावस्या आहे. या दिवशी दानधर्म केला असता तुमची ग्रह स्थिती सुधारू शकते आणि पितरांचाही आशीर्वाद मिळेल. वैवाहिक जीवनात नवीन सुरुवात होईल. विवाह इच्छुकांना चांगले स्थळ येईल. त्यानंतर कुंभ रास. सूर्यग्रहणाचा परिणाम हा कुंभ राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर दिसून येतो. पैशाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आरोग्य बिघडू शकते. आयुष्यात थकवा आणि ताण वाढू शकतो. शिवाय अचानक पैशाशी संबंधित नुकसान होण्याचीही शक्यता जास्त आहे. तसेच कुंभ राशीच्या लोकांनी रस्ते अपघातांपासून सावधगिरी बाळगली पाहिजे. मात्र नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली नोकरी मिळेल. व्यावसायिकांना नवरात्र लाभदायी ठरेल, त्यामुळे नोकरी मिळेल. त्यानंतर मीन रास शनिदेवाच्या कृपेने तसेच इतरांच्या आशीर्वादाने अडकलेल्या कामांना गती मिळेल आणि यशाचे नवे दार तुमच्यासाठी खुले होईल. नवीन संधी तुमचा उत्साह वाढवतील आणि त्याचबरोबर उत्पन्नाचीही वाढ होईल. काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागतील, पण तेही हिताचे ठरतील. नोकरी व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील आणि कुटुंबियांकडून संख्या लाभल्याने समाधान मिळेल. तर सूर्यग्रहण कोणत्या राशींना कसं राहील याबाबत आपण जाणून घेतले. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा.